धन्यवाद। या ठिकाणी आदरणीय बुवा आणि उत्कृष्ट पक्वाचा कमिटीचे परममित्र मिलिंद लाड यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक मिळाले, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। लाख लाख धन्यवाद। त्याचप्रमाणे धन्यवाद। आमचे परममित्र आदरणीय आशिष येरम ज्यांचा फोटो स्टुडिओ फोंड्यामध्ये आशिष फोटोज, त्यांच्याकडून देखील 100 रुपयाचे पारितोषिक मिळाले, मंडळाच्या वतीने स्वीकारतो। आभार मानतो। लाख लाख धन्यवाद। आदरणीय श्री रुपेशजी चव्हाण, त्याचप्रमाणे आदरणीय प्रमोदजी लाड यांच्याकडून माझ्यासाठी पक्वाचोदक आणि तबलावादक या तिघांसाठी प्रत्येकी 100 रुपयाचे पारितोषिक मिळाले, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। आभार मानतोय। लाख लाख धन्यवाद। हल हल लेवल मॉनिटर राहतो इक्वल आहे आदरणीय श्री भामा सावंत यांना देखील विनंती करतो, त्यांनी देखील येऊन या ठिकाणी खुर्चीचा मान राखावा। त्याचप्रमाणे आदरणीय श्री भाई सावंत
यांनी देखील या ठिकाणी येऊन खुर्चीचा मान राखावा. धन्यवाद. दंतघात
सिंदूर शोभाकरं वंदे शैलसुतासुतं गणपति सिद्धिप्रदं कामदम् पुंडलीक वरदे श्री श्री पंढरीनाथ गणपती गजानन आई पावणा देवी आई गांगो माऊली आई रासाई भैराई जुगाई आई नवलाई देवाई अधिष्ठी महालक्ष्मी कुलस्वामिनी भराडी श्रीदेव हेळोबा केळोबा पाचोबा श्रीदेव रामेश्वर ठाणेश्वर कुणकेश्वर रघुनाथ ब्राह्मणदेव लक्ष्मीनारायण श्री स्वामी समर्थ सत्यनारायण परमपूज्य भालचंद्र परमपूज्य गगनगिरी संत राऊळ सदा संतांचा वाघोबा देवा तुझा गांगो ताळ्या तुझा सुरस्त भजनकार कैलास निवासी गुरुवर्य मनोहर सावंत सुरस्त भजन सम्राट श्रीमान गुरुवर्य रामदास कासले संगीत अलंकार गुरुवर्य अजित गोसावी धन्यवाद। या ठिकाणी आदरणीय कौस्तुभ रेडकर बुवा जर आले असतील तर त्यांनी देखील या ठिकाणी येऊन खुर्चीचा मान राखावा, त्यांना देखील या ठिकाणी विनंती करतोय। धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी सुंदर अशी भजनाची सुरुवात आदरणीय व्यंकटेश नरगु यांनी या ठिकाणी केलेली आहे। एकदा जोरदार टाळ्या व्यंकटेश नरगु आणि त्यांच्या संपूर्ण मंडळीसाठी। धन्यवाद। आदरणीय श्री आमचे परममित्र प्रवीण चव्हाण यांच्याकडून हे 100 रुपयाचे पारितोषिक मला मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, आभार मानतोय, लाख लाख धन्यवाद। भुवांनी सांगितलं नाही की मी आता प्रोफेसर झालोय, आमच्या बारी पहिल्यांदा लय पेटायचे म्हणून मी प्रोफेसर झालोय। आणि तू कोण झालं? नाही, भजन अलंकार म्हणा। हा, भजन अलंकार म्हणा कया हे कसा होता माहिती मंडळी, आजकाल भजन सम्राट असलो तर बोलता येतं एखाद्यात, पण भजन अलंकार का झाल्यानं बोलणं साधी गोष्ट नाही, बरोबर ना। पण खरोखर गोड व्यक्तिमत्व, माणूस पण चांगलं, आणि आमचे बरेचसे प्रोग्राम होतात, पण दोन्ही भावांनी आजपर्यंत आम्ही भजना केली, लहानाचे मोठे झालो आमची जोडी, बरोबर ना। पण सगळे मान मर्यादा राखून भजनं केली मंडळी। आज या गांगवाडीमध्ये बारी पहिल्यांदा करतोय। खरं तर भजनाची सुरुवात जेव्हा झाली माझी, त्यावेळी मराठी शाळेतून स्पर्धेसाठी गांगवाडी शाळेत यायचो। चिंतामणी पवार गुरुजी तेव्हा आमका गाणी शिकवायचे, आणि मग ती गाणी शिकत असताना ते पप्पांका म्हणाले, आबा घाल हे का शिकव, त्या फक्त ऐकल्यानी पप्पानी, आणि खरोखर मागा त्यांनी शिकव घातल्यानी, पवार गुरुजींनी सल्लो दिल्यानी हे का शिकव घाला म्हणून। नाटोळ गुरुजी सावंतचे त्यांच्याकडे शिकव गेलाय। त्यानंतर डबल बारी फील्ड भजन फील्ड मध्ये जेव्हा उतरले सुरुवातीत, त्यावेळी या खुर्चीवर माका बसूसाठी धीर आणि हिम्मत देणारे, डबल बारी काय असतं हे दाखवणारे आणि शिकवणारे व्यंकी, या भजनात डबल बारी काय असता या खुर्चीवर बसवणारे आणि दाखवणारे आदरणीय भामा सावंत बुवा हे गांगवाडीतलेच असत।
आणि तबला साथ म्हणून करणारे आमचे आदरणीय भाई सावंत आणि चिंतामणी पवार गुरुजी यांनी हातात धरून बसवल्याने आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी डबलबारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. धन्यवाद आमचे परममित्र आणि मार्गदर्शक आणि आझादचे कबड्डी प्लेअर आदरणीय श्री दीपक ईश्वरकर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक मला मंडळाच्या वतीने स्वीकारते. आभार मानते. लाख लाख धन्यवाद. तर बुवा चांगला तुझं भजनी अलंकार एकदम असा तुझा जोरात येऊ दे. फक्त मोबाईल तेवढं बाजूक ठेव म्हणजे मला वाटतं अजून वर जाशील. आणि माझी भगवंताकडे प्रार्थना खरंच आता तू भजन अलंकार झालेलो तसंच, कारण आजपर्यंत बाकी कोण तसे झालेले नाही रे डबलबारी करणारे भजन अलंकार. तू एकटोच जन्म केलंस सिंधुदुर्गात, बरोबर ना. मग असंच वर जा लय वर जा बुवा. माका तुका लय वर गेलेलं बघूच आयुष्य. पण मी येईन भजनात, तू काळजी करू नको. ओके. तुझ्या पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी तुला शुभेच्छा देतोय. काय मंडळी, आयुष्यात मागे काय राहणार नाही. कमवलेलं पैसो, प्रॉपर्टी, बंगला, इस्टेट, गाडी, हातातले ब्रेसलेट, गळ्यातले चैनी, बरोबर ना, जे अंगठे बिंगटे असतील ना, ते आपल्याकडे सवय असतं की जरा फक्त जरा तुरो दाखवायचं. म्हणजे लग्नाच्या पंक्ती गाताशी जर एखादं जोग बसवलं आणि हातात 2-3 अंगठी असती ना, तर त्या का म्हणणार ए तू ह्या बोटातली पहिली, ए तू 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 इकडे हेका भात ते का नको असतं, पण अंगठी दाखवची असतं. ही बघ बरोबर ना. ह्या सगळ्या कोरोना दाखवून गेलो की ह्या सगळ्या जाग्यात राहणारा, बरोबर ना. पैसो प्रॉपर्टी सोबत येणार नाही, मग शेवटपर्यंत काय राहणारा. माणूस जेव्हा जन्मात येतो ना, त्यावेळी माणूस जन्म केल्यानंतर ते तो फक्त श्वास चालू असता, त्याला नाव नसता. आणि माणूस ज्यावेळी मरता त्यावेळी त्याला नाव असतं पण त्याला श्वास नसता. म्हणून माणूस जन्म केल्यानंतर जो पहिला श्वास घेता आणि मेल्यानंतर जर त्याचा मागे नाव राहता ना, म्हणून पहिलो श्वास आणि शेवटी राहणारा नाव, ह्याच्यातलं जर अंतरण, आता अंतर म्हणजे आपलं जीवन आहे, बरोबर. आयुष्यात कमाई बाकी आपण कशाची करत नाही, तर नावाची कमाई करतो. जा काय करूचा कुमूचा नाव. म्हणून भल्या मोठ्या जंगलात एकदा आग लागली आणि आग लागल्याबरोबर एका चिमण्याने काय केल्यान, शेजारच्या डबक्यातलं पाणी आणल्यान, चोचीन पाणी आणून आगीर फेकूक लागली. आणि हा एका कावळ्यान बघितल्यावर कावळं शेवटी, कावळ्याचा विषय असवा किंवा बेडकाचा विषय कसो असता, बेडका सोन्याच्या विटेवर बसवलात तरी शेवटी तो चिखलातच उडी मारणार. कावळ्यांच्या चिमण्यात म्हटल्यान की बाबा चिमणे, तुझ्या एक थेंब चोचीन पाणी टाकण्याने ह्या जंगलाची आग विझून जाणार नाहीये. मग एवढी सगळी धडपड कशासाठी. त्यावेळी त्या चिमणीनं त्या कावळ्याला सांगितले की कावळ्या, 100% बरोबर बोललास. माझ्या एक थेंब पाणी टाकण्यानं एवढ्या मोठ्या जंगलाची आग विझून जाणार नाहीये. पण ज्यावेळी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या लिस्टमध्ये असेल. आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत मरूचा. बाकी ह्या बघ व्यंकी डार्लिंग आहे ती माझी. म्हणजे माणूस गोडा, ते अजिबात राग नाही, पेटी जबरदस्त वाजवता, खरोखर त्या बाबतीत सुद्धा देतो नाही. चांगला आता चांगला सांगणार. बाकी आज काय गाव माझं म्हटल्यानंतर माका लय विचार करून बोलूचा लागणार, बरोबर ना. तुका बाकी काय आता काय कुदाचं तू कूद, मांडावर राहू, कुडीचे हाल करून घेऊ नको. बाकी काय ओके. माका त्यांना सांगितल्या काय गांगोवाडी त्यांचे काय अपेक्षा असत ते हळूहळू तुका समजते. अरे बाबा, हे सगळे दिवस रात्र आम्ही सगळे एकत्र असतो, फक्त कामामुळे पाठीपुढे होता, बरोबर ना. पण सगळे एकत्र. आता कोणाची अपेक्षा काय. तू जर जेवण माका जेवण सांगू लागलंस, गांगोवाडीतली अशत तशत, काय तुका सांगू आता. गांगोवाडीतले कसे ते माका माहिती आहे ना. पण ओके ठीक आहे, असू दे. बोला कसं तू बोल बाबा. आज सगळा तुका दिलेला धन्यवाद देतोय. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय बुवा रिया मिस्त्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मंडळाच्या वतीने धन्यवाद देतोय. आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो.
निसरे मगरे रे ग नि रे सा हा रे म प नि हा हा पनि सरे नि ध प ध म ग रे प म ग रे नि सरे म प नि ग नि सा तळ हाताच्या रेषांनी सहज सुखा होई तळ हाताच्या रेषांनी सहज सुखा होई स्वयंप्रकाशी उतारा चैतन्याचा
भजन